तुम्हाला माहिती आहे का? जेव्हा नेहमीची पोळी, भाजी, भाकरी खाऊन कंटाळा येतो किंवा घरामध्ये भाजीला काही नसतं किंवा अगदी झटपट तयार होणारं काहीतरी चमचमीत, झणझणीत खायचं असतं, तेव्हा एकदा ही रेसिपी ट्राय करून पहा. आणि तुम्हाला सांगते एकदा बनवून खाल्ली ना, तर तुम्ही नेहमीच बनवून खाल. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करून ठेवा. सर्वात आधी एका बाउलमध्ये 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी तूर डाळ घ्यायची. 2 ते 3 वेळा दोन्ही धुवून घ्यायचं, पाणी घालून भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं. कुकर गरम करायला ठेवलाय. 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की जिरे, मोहरी, कांदा आणि कढीपत्ता घालायचा. कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा. त्यानंतर टोमॅटो, हिंग घालायची. टोमॅटो ही मऊसूद होईपर्यंत परतायचा. पाववाटी शेंगदाणे, एक चिरलेला बटाटा घालायचा. शेंगदाणे आणि बटाटे सुद्धा 2 मिनिटं परतून घ्यायचे. त्यानंतर हळद, गरम मसाला, लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, धनेपूड घालायची. थोडंसं पाणी घालून पुन्हा तेल सुटेपर्यंत मसाले परतून घ्यायचे. डाळ आणि तांदूळ जे भिजत ठेवले होते त्यातलेही पाणी काढून घेतले. ते सुद्धा या मसाल्यामध्ये घालायचं. मसाल्यासोबत मिक्स करून 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं. त्यानंतर डाळ आणि तांदूळ 1.5 वाटी घेतले होते. त्याच्यात दुप्पट म्हणजे 3 वाटी पाणी घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं. मोठ्या आचेवर एक उकळी काढायची. उकळी आली की कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती 3 शिट्ट्या करून गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा. मस्त झणझणीत, चमचमीत आणि चटपटीत अशी ही खिचडी बनून तयार होते. आलं लसूण सुद्धा यामध्ये वापरायला लागत नाही, तरी सुद्धा चवीला भन्नाट लागते. एकदा नक्की बनवून पहा आणि पुढची रेसिपी कोणती हवी आहे ते कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.